आपला आवाज कोकण 24 तास। आधुनिक काळामध्ये GPS ज्याप्रमाणे माणसाला एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतो, त्याप्रमाणेच श्री भगवद्गीता ही माणसाला अनेक मार्ग दाखवते। आपण योग्य तो मार्ग निवडावा, तसेच गीता सर्वांचे समुपदेशन करते, असे प्रतिपादन डॉक्टर सुचेता परांजपे यांनी केले। संस्कृत भारती रत्नागिरीच्या वतीने गीता जयंती निमित्त आयोजित गीता पारायण करण्यात आले। त्यानंतर दैनंदिन जीवनातील गीता या विषयावर डॉक्टर परांजपे यांनी विस्तृत विवेचन केले। रत्नागिरी येथील माधवराव मुळे भवन येथे गीता जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचे व्याख्यान झाले। या प्रसंगी सुमारे 200 गीताप्रेमी उपस्थित होते। वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिं तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुर संपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। या कार्यक्रमाचा प्रारंभ भारत मातेच्या आणि श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनाने आणि गीता पूजनाने झाला। संस्कृत भारतीचे विभाग संयोजक श्री मनोहर काजरेकर आणि ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका आणि गीताव्रती सौ वंदना घैसास यांच्या हस्ते पूजन झाले। त्यानंतर संपूर्ण 18 अध्यायांचे पारायण सौ योजना घाणेकर, सौ किशोरी मोघे, सौ अमृता आपटे आणि चिन्मयी सरपोतदार यांच्या नेतृत्वाखाली झाले। श्री किशोर पावसकर आणि श्री मोहन भिडे यांच्या हस्ते झालेल्या गीता आरतीने पारायणाची सांगता झाली। उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः ब्रह्माहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्। प्रक्रियेमध्ये आपल्या ज्या संज्ञा आहेत त्यांच्यामध्ये किती परिवर्तनाची आवश्यकता आहे ते सांगितलं। म्हणजे टर्मिनॉलॉजी चेंज करण्याची गरज आहे आपल्याला। व्याख्यान कार्यक्रम गीताव्रतींचा सन्मान करण्यात आला। संपूर्ण गीता पठन करून शृंगेरीच्या श्री शंकराचार्यांसमोर सादर करून आलेल्या सौ अपर्णा जोशी, सौ किशोरी मोघे, सौ मीरा नाटेकर आणि सौ अश्विनी जोशी यांचा सत्कार डॉक्टर सुचेता परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला। व्याख्यानात डॉक्टर सुचेता परांजपे यांनी गीतेतील तत्वज्ञान साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले आणि भगवद्गीतेच्या दैनंदिन जीवनातील उपयोग करण्यासंबंधी माहिती अनेक उदाहरणातून सांगितली। त्या म्हणाल्या की गीता प्रत्येक अध्यायात नवा विचार मांडते। भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग असे विविध मार्ग गीतेत सांगितले आहेत। यातील जो मार्ग तुम्हाला आवडेल, झेपेल, जमेल तो निवडावा। दैनंदिन जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो, तशा ठेवू नका। कर्म करत राहा। एखादी गोष्ट जाणून घेतल्याशिवाय आपल्याकडून कर्म होणार नाही। अलीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून येणाऱ्या मान्यवरांना भगवद्गीता भेट देतात। हॉटेल्समध्येही वाचनासाठी भगवद्गीता वाचायला मिळते। ही चांगली गोष्ट आहे। गीतेचे वेगळेपण सांगताना त्या म्हणाल्या की गीतेची सुरुवात कथेने होते आणि कथेतून तत्वज्ञान सुरू होते। जगभरातील सर्वांनाच कथा आवडतात आणि त्यामुळे भगवद्गीता सर्व लोकांना आवडते। तसेच गीता भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद असल्याने ती लवकरच समजते आणि ती जिवंत वाटते। अशा अनेक कारणांमुळे गीता लोकप्रिय आहे।
संस्कृत भारतीच्या कोकण प्रांत अध्यक्ष डॉक्टर कल्पना आठल्ले, जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिनकर मराठे आणि रत्नागिरी प्रमुख अक्षया भागवत मंचावर उपस्थित होत्या। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दिनकर मराठे यांनी सांगितले की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद असलेली गीता युद्धभूमीवर सांगितली गेली। त्यावेळी तिथे कोलाहल होता। बाहेर आणि मनातले द्वंद्व दूर करायला सद्विवेक कळण्यासाठी गीता उपयोगी आहे। आशिष आठवले यांनी संस्कृत भारतीची माहिती सांगताना संस्कृत भारती करत असलेल्या गीतेसंदर्भातील उपक्रमांची माहिती सांगितली। गीता जयंती निमित्त दररोज गीतेतील 2 श्लोक घरातील सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणावेत आणि पुढील वर्षी गीता पारायणात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले। अगदी गीता शिक्षण केंद्रासारख्या उपक्रमापर्यंत संस्कृत भारतीच्या गीता शिक्षण केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की 5 पुस्तकांचा अभ्यासक्रम। पहिल्या पुस्तकामध्ये संभाषणाच्या माध्यमातून गीतेचं शिक्षण पहिल्या 2-3 पुस्तकांच्या मध्ये, आणि विद्यार्थी शेवटच्या स्तरापर्यंत तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः श्री भगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं एतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।